मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती या ठिकाणी। आणि कड्यावरचा गणपती या ठिकाणी येण्या अगोदर एक महत्त्वाची सूचना जी मला तुम्हाला द्यायची आहे ती अशी आहे की अशा वेशभूषेत येऊ नका। म्हणजे शॉर्ट्स घालायचे नाहीत, फाटलेली पॅन्ट घालायची नाही। वेस्टर्न कल्चरचे जेवढे पण कपडे आहेत तेवढे कोणतेच कपडे प्रेफर करू नका। कारण कड्यावरचा गणपती देवस्थानचं जे मंडळ आहे त्या मंडळाने असा निर्णय घेतलेला आहे की जो कोणी शॉर्ट्स घालून वेस्टर्न कपडे घालून आपल्या हिंदू मंदिरांमध्ये येतोय, म्हणजे इथे येतोय, त्याला प्रवेश बंदी घालण्यात येणार आहे। आता मला ही गोष्ट माहीत नव्हती, म्हणून मी अशा वेशभूषेत आलो। आणि खरं पाहता जर आपण विचार केला तर आपल्या हिंदू संस्कृतीमधून आपल्याला एक गोष्ट समजते आणि ती म्हणजे आदर। आणि कुठेतरी आपली महाराष्ट्रीयन संस्कृती, हिंदू संस्कृती लुप्त पावत चालली आहे या वेस्टर्न कल्चरमुळे। शॉर्ट्स घालायचे, सँडोज घालायचे, म्हणजे बनियान घालायचे आणि कुठेही फिरायचं अशी एक आपल्याला सवय लागली। आता इकडे येण्या अगोदर मला माहीत नव्हतं की गणपती मंदिराचं जर आपल्याला दर्शन घ्यायचं आहे गणपतीचं, तर हे शॉर्ट्स कपडे घातले नाही पाहिजेत। कारण या अगोदर कुठल्याच मंदिरात अशी सूचना मी ऐकलेली नव्हती। पण आता जेव्हा मी त्यांच्यासोबत बोललो तेव्हा मला समजलं की आता आपल्याकडच्या महाराष्ट्रातील असू द्यात, भारतातील असू द्यात, आपल्याकडच्या मंदिरांमध्ये असे नियम येत आहेत की जर आपल्याला मंदिरात दर्शन करायचं आहे तर हिंदू संस्कृतीप्रमाणेच वेशभूषा केली पाहिजे, अन्यथा प्रवेश नाकारला जाईल। आता हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। त्यांना मी रिक्वेस्ट केली की मला माहीत नव्हतं आणि म्हणून त्यांनी मला एंट्री दिली, पण हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय जेणेकरून जेव्हा कधी तुम्ही या मंदिरात याल तेव्हा हिंदू संस्कृतीप्रमाणेच आपली वेशभूषा करून, आपले महाराष्ट्रीयन कपडे असू द्यात, पूर्ण पॅन्ट, लेडीजसाठी साडी असू द्यात किंवा काही ड्रेसेस असू द्यात, या सर्व गोष्टींची काळजी घेऊनच आपल्याला इकडे यायचे। बरं, कड्यावरच्या गणपतीचं जेव्हा मी दर्शन घेतलं तेव्हा मला एक गोष्ट आढळली आणि ती गोष्ट होती शांतता, स्वच्छता आणि आपुलकी। जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा एक गोष्ट समजली की तुम्ही काही खाल्लंय का, किंवा तुम्हाला इकडे राहण्याची सोय पाहिजे का। आता 12 वाजता आरती आहे, 12 वाजताच्या आरतीनंतर तुम्हाला प्रसाद देण्यात येईल, त्या प्रसादाचा लाभ तुम्ही नक्की घ्या। हे सर्व प्रश्न मला इथे विचारण्यात आले, जिथून आपल्याला आपुलकी दिसते। आणि आम्ही अशा वेशभूषेत असताना सुद्धा त्यांनी आम्हाला आदराने सांगितलं की तुम्हीच विचार करा की जर ही संस्कृती आपण आपल्या पुढच्या पिढीला दिली तर त्याच्या पुढच्या पिढीपर्यंत जी आपली महाराष्ट्रीयन आणि हिंदू संस्कृती आहे ती पोहोचेल का। मग कड्यावरच्या गणपतीमध्ये आपण जेव्हा मंदिरात प्रवेश करतो तेव्हा सुरुवातीलाच आपल्याला जो भक्त निवास आहे, भक्तधाम आहे, त्याची एक जाहिरात मिळेल। त्याची इन्क्वायरी केल्यावर मला समजलं की तिथे 4 माणसं एका रूममध्ये झोपू शकतात, 3 बेड आहेत, वॉशरूमची सुविधा आत आहे, पण जर टॉयलेटला जायचं असेल तर त्याची सुविधा बाहेर आहे, कॉमन टॉयलेट आहे। पण इथे अशा लोकेशनला 800 रुपयात राहायला भेटते। कारण 2 दिवस आम्ही फिरतोय कोकणात, जे आपण होमस्टे असू द्यात किंवा हॉटेल्स असू द्यात खूप महागले आहेत। 800 रुपये मला ओके वाटतं। जर आपल्याला खायचं असेल तर आपण बाहेरून ती अरेंजमेंट करू शकतो किंवा त्यांना सुद्धा आपण सांगू शकतो की आमचं खायचं बघा। जेव्हा आपण कड्यावरच्या गणपतीच्या मंदिरात जातो तेव्हा आपल्याला तिथे एक महादेवाचं मंदिर दिसतं। महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर सर्वांनाच शांती मिळते, पण या मंदिरात हे चिऱ्याचं मंदिर आहे आणि थंड वातावरण होतं। महादेवाच्या पिंडीवर जेव्हा नतमस्तक झालो तेव्हा जी शांतता आहे तिचा अनुभव आपल्याला घेता येतो। आणि मित्रांनो, या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिरात जी गणपतीची मूर्ती आहे ती गणपतीची मूर्तीची सोंड उजव्या बाजूला आहे। म्हणजे उजव्या बाजूला गणपतीची सोंड जेव्हा असते तेव्हा तो गणपती नवसाला सुद्धा पावतो आणि उग्र सुद्धा असतो। त्यानंतर जेव्हा इथे आम्ही आलो, इथे आम्ही माहिती घेतली, इथल्या लोकल लोकांसोबत बोललो, तेव्हा आम्हाला समजलं की जेव्हा गणपतीने इथे पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा त्याचा एक ठसा इथे उमटला गेला आणि आता आपण त्याच ठिकाणी आहेत आणि इथे आपल्याला तो ठसा दिसतोय। आणि दुसरं पाऊल जिथे ठेवलं तिथे गणपतीची मूर्ती आहे, असं इथले जे लोकल आहेत, गावात राहणारे आहेत, त्यांनी सांगितलं। आणि जे काका तिथे सोलकरी द्यायला बसलेत त्या काकांनी सुद्धा ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। मित्रांनो, इथे बघायला गेलं तर खरंच आपल्याला इथे पाय दिसतो, छोटासा पाय आहे, त्यावर आकार दिसतो पायाचा। आणि आपल्याकडे समज, गैरसमज, विश्वास, अंधविश्वास या सर्व गोष्टी आहेत, पण या सर्व गोष्टींमध्ये एक गोष्ट जी आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृती, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कॉमन आहे, ती गोष्ट अशी आहे श्रद्धा। जेव्हा आपण मंदिरात येतो तेव्हा विषय श्रद्धेचा असतो। जर आपण श्रद्धेने आलो
जर आपण आपल्या मनापासून गणपतीचरणी प्रार्थना केली किंवा कुठल्याही मंदिरात जर मनापासून श्रद्धेने जातो तर आत्तापर्यंत अनेक जणांना बरेच सारे अनुभव आलेले आहेत. काही जण नवस बोलतात, काही जण फक्त दर्शन करायला येतात, तर काही जण फक्त पर्यटक म्हणून येतात. आता इथे तुम्ही दर्शन करायला आलात तरी सुद्धा चालेल, तुम्ही पर्यटक म्हणून आलात तरी सुद्धा चालेल आणि तुम्ही श्रद्धेने नवस बोलायला आलात तरी सुद्धा चालेल. कारण जेव्हा आम्ही या मंदिराच्या जे मंडळ आहे त्यांच्यासोबत काहींसोबत चर्चा केली तेव्हा त्यांच्या बोलण्यातून आम्हाला समजलं की हा जो गणपती आहे हा नवसा गणपती आहे. म्हणजे जर तुम्ही इथे नवस बोललात तर तुमचे नवस पूर्ण होतात. विषय शेवटी श्रद्धेचा आहे. जर आपण श्रद्धेने केलं तर आपल्याला दगडात सुद्धा देव दिसेल आणि जर श्रद्धाच नसेल तर आपल्याला देव सुद्धा दगड दिसेल. सो इथे आपण आलेलो आहोत. इथे गणपतीने पहिलं पाऊल ठेवलं आणि दुसरं पाऊल जिथे ठेवलं तिथे त्यांची मूर्ती आहे अशी माहिती आपल्याला मिळाली. मित्रांनो, या ज्या पायऱ्यांवर मी उभा आहे या पायऱ्यांवरून जर आपल्याला यायचं असेल तर गावातून आपण इकडे येऊ शकतो आणि जर आपल्याला डायरेक्ट गाडीने यायचं असेल तर वरून रस्ता आहे. या पायऱ्या अशाच आपल्याला गावापर्यंत सोडतात आणि माझ्या बॅकग्राऊंडला तुम्हाला पूर्ण आकाश दिसत असेल, पण हा छोटासा जो पट्टा आहे आकाशाच्या खाली आणि नारळांच्या वर, तो पट्टा दुसरं काही नसून समुद्र आहे. कॅमेरामध्ये एवढं क्लिअर दिसत नाही, पण इथे प्रत्यक्षात उभं राहिल्यावर एक वेगळाच अनुभव आपल्याला घेता येतो.